नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? आज आपण पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आपण बघूयात ही रेसिपी। यासाठी मी एकदम गावरानच्या कैऱ्या असतात तर त्या घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित तयार झालेल्या होत्या। म्हणजे त्याची जे आतमधले बी आहेत तर तेही कडक झालेले होते, तर मी व्यवस्थित फोडून घेतलेले आहेत, म्हणजे कापून घेतलेले आहेत आणि त्यामधले जे बी आहेत तर ते पण काढून घेत आहे। तुमच्याकडे ज्या पण कैऱ्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे ह्या घरगुती आंब्याच्या कैऱ्या होत्या म्हणून मी ह्या घेतलेल्या आहेत। सगळ्या कैऱ्याच्या फोडी साफ करून झाल्यानंतर मी त्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून घेणार आहे। हळद आणि मीठ जे आहे तर आपल्या अंदाजानुसार, म्हणजे जेवढ्या फोडी असतील तर त्याला व्यवस्थित असं लागेल एवढं ते घ्यायचं आहे। म्हणजे हळद आणि मीठ जे आहे तर त्याचं काही प्रमाण फिक्स नाही आहे, परंतु पूर्ण ज्या फोडी आहेत तर त्याला व्यवस्थित लागेल असं हे घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी ज्या फोडी घेतलेल्या आहेत तर त्याला आता हळद आणि मीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी ते एका कपड्यामध्ये बांधून घेणार आहे। आपल्याकडे असणारा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या सुती कपड्यामध्ये ह्या सगळ्या ज्या फोडी आहेत हळद आणि मीठ लावलेलं तर त्या चांगल्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहे। माझ्या ह्या कैऱ्या ज्या होत्या तर त्या पूर्ण 4 किलो कैऱ्या होत्या, तर मी त्या एका कपड्यामध्ये बांधून घेणार आहे। एक 7 ते 8 तास आपण ह्या कपड्यामध्ये ह्या कैरीच्या फोडी छान अशा पाणी निघेपर्यंत ठेवणार आहे। त्या मीठ आणि हळदीला आता पाणी सुटेल तर ते पाणी जे आहे तर ह्या कपड्यामधून पूर्ण बाहेर निघून जाईल, त्यासाठी मी कपड्यात ठेवलेले आहे। आपण असं पण ठेवू शकता, परंतु पाणी पूर्ण निघणार नाही आणि त्या सुकवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ ठेवाव्या लागतील, म्हणून कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत। आपण एक दुसरं मोठं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये छोटं भांडं पालथं घालणार आहे आणि त्यावरती ह्या फोडी ठेवणार आहे। आपल्याकडे जर चाळण नसेल तर आपण त्या चाळणीमध्ये हे जे बांधलेलं गाठोडं होतं तर ते ठेवू शकता, म्हणजे पूर्ण पाणी जे आहे तर ते निघून जाईल। एक 7 ते 8 तास आपण ह्या फोडी ठेवायच्या आहेत। मी रात्री बांधलेल्या होत्या, आता त्या सकाळी उठल्यानंतर ज्या फोडी आहेत तर त्या पूर्णपणे सुकलेल्या होत्या। एका कपड्यावरती मी त्या काढून घेतलेल्या आहेत। सुती कपडा आहे हा आणि सावलीमध्ये सुकवणार आहे। फॅन खाली मी सुकण्यासाठी ठेवलेले आहेत, तर सालीची बाजू खालच्या साईडने केलेली आहे, म्हणजे वरच्या साईडने त्या व्यवस्थित सुकल्या जातील। अशा प्रकारे मी सावलीमध्ये सुकण्यासाठी ह्या कैरीच्या फोडी ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एकदम कडक अशा त्या झालेल्या आहेत। आता 4-5 तास ह्या फोडी चांगल्या सुकल्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पुरेसं तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंगाचे खडे टाकलेले आहेत। आपण आपल्याकडे असेल तर हिंग पावडर पण वापरू शकतात। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे। चला तर मग आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात। यामध्ये मी घेतलेली आहे अर्धी वाटी मोहरी, 2 ते 3 चमचे मी बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा मी जिरी घेतलेली होती। आता एक पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी ॲड केलेली आहे मोहरी थोडीशी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे बडीशेप आणि जी जिरी घेतलेली होती तर ती जिरी मी टाकणार आहे आणि 1 चमचा यामध्ये मी मेथी दाण्यांचा पण वापर करणार आहे। मेथी थोडीशी कमीच घ्यायची आहे, कारण थोडंसं त्या मेथी दाण्यांना कडवटपणा असतो, म्हणून थोडंसं कमी घेतलेले आहे। हे चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण गरम करायचं नाही आहे, नाहीतर मोहरीला कडवटपणा येईल। यामध्ये आपण मोहरीची डाळ पण वापरू शकता, परंतु मी एकदम घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवत असल्यामुळे मी मोहरीच घेतलेली आहे। आपल्याकडे ती इझिली अवेलेबल पण असते। व्यवस्थित असं गरम झालेलं आहे, मोहरीचा कलर पण चेंज झालेला आहे। त्यानंतर मी यामध्ये 4 ते 5 लवंगा ॲड करणार आहे आणि 4 ते 5 मिरी ॲड करणार आहे। थोड्याच लवंगा घेतलेल्या आहेत, लवंगा आणि मिरीची टेस्ट येण्यासाठी घेतलेला आहे। हे सगळं व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये ते काढून घेणार आहे, म्हणजे थंड होईल आणि सगळं थंड झाल्यानंतर आपण छान असं वाटून घेणार आहे। एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मी हे मिश्रण जे आहे तर ते सगळं वाटून घेणार आहे।
हे सगळं वाटत असताना मी त्यामध्ये लवंग आणि मिरी टाकलेली नव्हती. थोडंसं वाटून झाल्यानंतर मी त्यामध्ये लवंग आणि मिरी ॲड केलेली आहे, म्हणजे त्याचं जास्त पण बारीक पेस्ट तयार होणार नाही. आता आपण बघू शकता एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. ही एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे. यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी 5 ते 6 तास सावलीमध्ये सुकवून घेतलेल्या होत्या, त्या कैरीच्या फोडींना हा जो मसाला तयार झालेला आहे तो आपण व्यवस्थित मिक्स होईल असा लावून घेणार आहे. आपण तयार केलेला मसाला यामध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट. आपण हे घरचंच लाल तिखट घेणार आहे. जेवढं तिखट आपल्याला हवं असेल त्या प्रमाणात आपण ते वापरायचं आहे. त्यानंतर मी 1 चमचा बारीक मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा मोठं मीठ टाकलेलं आहे. मीठ पण आपण आपल्या कैरीच्या फोडी जेवढ्या असतील त्याच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे. हे सगळं जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण जे तेल गरम करून ठेवलेलं होतं तर ते तेल जे आहे तर ते थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने यामध्ये ॲड करायचं आहे आणि पूर्ण थंड झालेलं तेल आपण वापरायचं आहे. गरम करून झाल्यानंतर ते थंड करण्यासाठी मी ठेवलेलं होतं. थंड तेल जसं गरज असेल तसंच मी यामध्ये टाकत आहे. थोडं थोडं तेल टाकल्यानंतर ज्या फोडी आहेत तर त्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहे, म्हणजे तेलासोबत मसालाही व्यवस्थित फोडींना लागेल. सगळा मसाला मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये भरपूर असा लसूण ॲड करणार आहे. आपण आपल्याकडे असणारा लसूण जो आहे तो व्यवस्थित त्याच्या पाकळ्या काढून घेऊन साल काढून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे. आपण आपल्या आवडीनुसार त्याचं प्रमाण घेऊ शकता. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक 7 ते 8 तास मी असंच ह्या भांड्यामध्ये हे लोणचं मुरण्यासाठी ठेवणार आहे. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता लोणच्याला छान असा कलर आलेला आहे आणि सगळे मसाले, मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. एकदम पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं हे लोणचं मी केलेलं होतं. आता एका काचेच्या बरणीमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून भरून ठेवणार आहे आणि जे तेल गरम केलेलं होतं तर ते तेल गरम केलेलं मी हा जो मोठा चमचा आहे तर 1 ते 1.5 चमचा मी त्यामध्ये तेल वापरलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले किंवा बाहेरचे कोणतेही पदार्थ न वापरता मी हे लोणचं तयार केलेलं आहे आणि एकदम छान तयार झालेलं आहे. घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे. तर वर्षभर हे लोणचं खूप छान टिकतं. आपण पण एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगा. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.